Hello, hello. This is the My Artifact episode number 2139. आजची तारीख आहे 2 जानेवारी 2021. आता वाजले रात्रीचे 9:30 झाले. ओके. आजचा दिवस कसा गेला? ऍक्च्युली आज मी सकाळी थोडं उशिरा उठलो. 8:30 वाजता उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर दात वगैरे घासले. ओके, नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मी कामाला लागलो. तर मी कामाची सुरुवात केली ऑलमोस्ट करीब 11:30 वाजता. कारण कसं आहे की 11:30 नाही, 11 वाजता. बट तरी मी म्हणजे हार्डली 15-20 मिनिट काम केलं आणि त्यानंतर मग समहाव माझ्या पोटामध्ये काहीतरी गुडगुड होत होतं. जस्ट लाईक असं वाटत होतं की माझं पोट प्रॉपरली साफ नाही झालं. तर मी थोडस पाणी वगैरे पिलं, गरम पाणी. ओके. बट मला असं वाटलं की स्टील माझ्यापाशी काही ना काही थॉट्स आहेत जे रेकॉर्ड करणे इम्पॉर्टंट आहे. सो मी काय रेकॉर्ड केले आणि सकाळी मी समथिंग काही ना काहीतरी बोललो. एक मॉर्निंग टॉक म्हणून एक आहे समथिंग. ओके. मग त्यानंतर मग मला असं वाटलं की आपण टाइम वेस्ट करत आहे. तर मग मी कामावर लागलो. नंतर थोडंसं काम केलं मी 1:30 वाजेपर्यंत आणि मग 1:30 वाजता माझं पॅकेज आलं. यस, मी एक फेस वॉश ऑर्डर केला होता. हा एक नवीन फेस वॉश आहे. याची मी रिसर्च केली युट्यूबवर आणि खूप जणांनी याचे रिव्ह्यू खूप जबरदस्त घेतले आणि खूप चांगला फेस वॉश आहे म्हणे. डे 1 पासून याचा जे हे आहे इम्प्रूव्हमेंट ते दिसून राहिलाय. सो इट वॉज रिली गुड. तर म्हणजे आता मी वापरलो होतं संध्याकाळी. इट वॉज कम्प्लिटली ग्लो माय फेस. वॉटेव्हर. त्यानंतर मग मी ग्राउंडवर गेलो. बिफोर दॅट सॉरी त्याच्यानंतर मग दुपारी काय झालं की जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग मी कामावर लागलो. तर मी काम करून राहिलो कंटिन्यू. 3:30 वगैरे वाजले. मग त्यानंतर मला रिअलाइज झालं की 3-4 वाजले. 4 वाजेपर्यंत कंटिन्यू कामच केलं. यस, म्हणजे 2 वाजेपासून 4 वाजेपर्यंत 2 घंटे. मग त्यानंतर मग मी मला सडनली रिअलाइज झालं की माझं इंग्लिश सेशन सुरू करायचं आहे. यस, कारण मी कंटिन्यू इंग्लिश सेशन कंटिन्यू करून राहिलो गेल्या 4 दिवसापासून. इंग्लिश सेशन इज काइंड ऑफ लाईक अ रिली इम्पॉर्टंट फॉर मी. आणि जोपर्यंत मी प्रॉपरली एक फ्लुएंटली इंग्लिश प्रॉपरली बोलणार नाही तोपर्यंत माझे जे टार्गेट्स आहे ते प्रॉपरली अचीव होणार नाही. कारण इंग्लिश इज अ काइंड ऑफ की ज्याने तुम्ही स्वतःचं कम्युनिकेशन स्वतःला डेव्हलप करू शकता आणि दुसऱ्यांना इम्प्रेस करू शकता. येस, ऑब्व्हियसली. कारण माझ्या फील्डमध्ये लोकांना इम्प्रेस करणंच हेच खूप जास्त इम्पॉर्टंट काम आहे. त्यामुळेच लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होतील आणि माझा प्रॉडक्ट विकला जाईल, म्हणजे माझी इन्फॉर्मेशन विकल्या जाईल. कारण कसं आहे की मी ज्या फील्डमध्ये चाललोय तिथे मला स्वतःला ब्रँड बनवावं लागेल. म्हणजे स्वतःला एकदम प्रत्येक गोष्टीमध्ये जबरदस्त बनवायचं आहे. सो ऑब्व्हियसली आय नीड टू स्पीक इंग्लिश. सो आणि खरंच मला याच्यावर खूप विश्वास आहे. आणि याच्यावर म्हणजे इंग्लिश सेशन कशाप्रमाणे घेतो, हाऊ डू डू. ऍक्च्युली काय करतो की माझ्यापाशी काही क्वेश्चन्स आहे. ओके, त्या क्वेश्चन्सचे आन्सर मी इंग्लिशमध्ये देतो. मोस्टली हे जे क्वेश्चन्स आहे हे युजली पर्सनल गोष्टीशी रिलेट करतात. ओके. सो मी याचे आन्सर देतो आणि इट विल बी रिली गुड. आणि खूप चांगले आन्सर देऊन राहिलो मी. त्यानंतर मग ड्युरिंग मधातच एकदम वनमॅन आला पत्रिका घेऊन. आणि आल्यानंतर मग आई बाबा बोलले त्यासोबत, म्हणाले की पोरगा घरीच राहतो, कम्प्युटरवर काम करतो, जॉब नाही, असं नाही, ग्रॅज्युएशन वगैरे. वेल, हे जे सिच्युएशन आहे ना हे मी एक्सपिरियन्स केली जेव्हा मी नाही का जॉबवर नव्हतं ना. म्हणजे जेव्हा मी घरी आलो होतो. म्हणजे कसं आहे की जेव्हा डिप्लोमा मध्ये होतो ना तेव्हा मला आई शिवा द्यायची की तू घरातच बसून राहते. ओके. आणि आता कसं माझा जॉब गेला या कोरोनामुळे आणि त्यानंतर मी घरात आहे. आणि आता मला रिअलाइज झालंय की मला काही ना काही समथिंग मोठं करायचं आहे. कारण मला एवढं माहित आहे की
मी समजा जर जॉब केला ना तर माझ्या ह्याच्यामध्ये काहीच लाईफ नाही, नथिंग मॅटर, कुछ भी नाही आहे. यस, कारण मी स्वतःला पण सांभाळण्याला एक पैसा नाही कमवू शकेल, इतका पण पैसा नाही कमवेल मी समजा जॉब करतो म्हणलं तर. या, आणि स्वतःचं नुकसान करेल, आणि ज्याच्यामध्ये माझं इंटरेस्ट पण नाही आहे. मला माहित आहे की मी माझ्या लाईफमध्ये काहीतरी मोठं करण्यासाठी आलो आहे, आणि समज जर मी स्वतःवर विश्वास नाही ठेवीन, स्वतःवर मी या सगळ्या गोष्टी, स्वतःवर माझा स्वतःचा वेळ स्वतःवर इन्व्हेस्ट नाही करीन, तर हे माझ्यासाठी बेकार आहे. ओके, काम तर मी करून राहिलोय. आई वडिलांना काय एक्सपेक्ट असते, किंवा माझे जे आई वडील आहे ते रिअल लाईक अ नॉर्मल पीपल आहे. त्यांना एवढंच एक्सपेक्ट आहे की तू थोडा बहुत तरी पैसा कमव, जेणेकरून तू तुझं 2 टाइमचं खाण्यापिण्याचं सांभाळून घे. दॅट्स इट. येस, बट हे जेवढं वाटते ना, हे खूपच गंद आहे. या, कारण सांगू, तुम्ही दिवसाचे 10 घंटे इन्व्हेस्ट करून राहिले, आणि त्याच्यावरून तुम्हाला काय भेटत आहे, 2 टाइमचं खाणं पिणं. या, म्हणजे तुम्ही तुमची लाईफ किती रिस्क मध्ये घेताय. समज जर ते जॉब नसेल तर मग तुमचं खाणं बंद करेल का? नाही ना. या, इट इज लाईक, आता माझे जे आई वडील आहेत त्यांना नाही कळले या साऱ्या गोष्टी, कारण ते आर काइंड ऑफ लाईक अ रिअली नॉर्मल पीपल. दॅट्स वाय वॉट एव्हर. यांना समजून तू काय स्वतःला चेंज करू शकत नाही, किंवा यांना समजून त्यांना पण चेंज करू शकत नाही. येस, इट वॉज लाईक दॅट, जे आहे ते आहे. या, फक्त या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड ठेव. ओके, आणि प्रयत्न कर की तू तुझ्या कामावर कंटिन्यू ठेव, कंटिन्यू काम करत राहा. बस, दॅट्स इट. येस, दॅट्स द ओनली वे यू कॅन डू दिस. आणि थोडंसं हलकट बन. या, काही नाही यार, काम करत राहा आणि हलकट बनायचं, खात राहायचं, पण आपलं काम परफेक्टली करत राहायचं. या, अँड दिस इज द ओनली वे. कारण तुला माहित आहे की तू सक्सेसफुल होणार आहे, तुझ्यापाशी कॉन्फिडंट आहे. दॅट्स इट. वॉट एव्हर. जे काही आई बाबा बोलले मी त्यांना काहीच रिप्लाय नाही केला, आणि मी त्यांना काहीच डिसरिस्पेक्टफुल काहीच बोललो नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की जे काही होईल इन द एंड ते माझे आई वडील आहे, पॅरेंट्स आहे, आणि आय ऑलवेज टेक केअर ऑफ देम. येस, आणि माझे आई वडील म्हणजे मला असं वाटतंय की आपल्या आई वडिलांची रिस्पेक्ट आपण करायला पाहिजे, कसेही असो, काय असो, वगैरे वगैरे, वॉट एव्हर इट इज. जिथे त्यांचं महत्व आहे त्यांना ते महत्व दिलंच पाहिजे. ओके, दॅट्स इट. तर त्याच्यानंतर काय 5 वाजले. ओके, मग मी ग्राउंडवर गेलो, एक्सरसाइज केली, रनिंग केली, बॅडमिंटन खेळलो, त्यानंतर स्किपिंग केली. ओके, श्रुती वगैरे आली होती, प्राची वगैरे आले, सगळेजण चहा प्यायला गेले. मला माहित होतं की मला नाही जात होतं, सो आय केम होम. घरी आलो, फ्रेश झालो. ओके, आंघोळ केली, त्यानंतर कामावर बसलो. आता जेवण केलं, आता आर्टिफॅक्ट एपिसोड. जे काही लाईफ मध्ये या साऱ्या गोष्टी होत आहे ना, वॉट एव्हर इट इज, याच्यामुळे स्वतःवर इफेक्ट ठेवू नको, आणि तुझ्या कामावर फोकस ठेव. दॅट्स द ओनली की डूड. आणि मी तुला किती वेळा, म्हणजे हे आर्टिफॅक्ट एपिसोड तुला किती वेळा म्हणत आहे, आणि तुला हेच आहे, आणि हेच करायचं आहे, आणि हेच इम्पॉर्टंट आहे राईट नाव. बस, तू तुझ्या कामावर जेवढा फोकस राहशील, जेवढा वेळ तू काम करशील, जेवढा वेळ तू याच्यावर इन्व्हेस्ट करशील ना, तेवढं बेटर राहील. ओके, सो कीप डुईंग दिस थिंग. यस, कारण हे राईट नाव आई वडील शिवा देत आहे ना, ऑब्विसली थोडसा हलकट बन. पण कसं आहे की मनात कुठेतरी कलेजा चिरत आहे आई वडील जेव्हा असे बोलतात, तेव्हा तेव्हा खूप कठीण होऊन जाते शांत राहणं, खूपच कठीण होऊन जाते. कारण मला असं वाटते की त्या मोमेंट मध्ये मी आई वडिलांना खूप सारं सांगू की असं होईल, तसं होईल, नोकरीने काय होते, हे वगैरे. मी खूप काही सांगू शकतो, माझ्यापाशी तर लागेल तेवढे टॉपिक आहे जेणेकरून मी माझा पॉइंट क्लिअर करू शकतो. बट डूड, ते आई वडील आहेत, ट्रस्ट मी. या, आणि ते नेहमी तुझ्या चांगल्यासाठीच बोलत आहे. आणि हे एक एरा असतो, सॉरी, म्हणजे मला असं वाटतंय की तुम्हाला कोणती एक्झाम क्रॅकआउट करायची असेल ना, तर तुम्हाला काही क्वेश्चन दिले जातात, ते क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्ही एक्झाम क्रॅकआउट करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी एक्झाम असतेच. एक सिच्युएशन पण एक प्रकारे, म्हणजे तुमच्यासोबत नाही का, तुमची लाईफ पण एक प्रकारे, लाईफ मध्ये पण एक्झाम होते, जे तुम्हाला माहित नाही बट होते. याची एक्झाम कशी होते हे सिच्युएशन वर असते. म्हणजे की याचा कागद पेन वगैरे नसतो,
याची सिच्युएशन असते. म्हणजे अशी काही सिच्युएशन तुमच्या समोर मांडली जाते जेणेकरून तुम्हाला तिथून निघणे थोडंसं कठीण होऊन जाते. जर त्या सिच्युएशन मधून तुम्ही स्वतःच्या कामावर फोकस ठेवला, स्वतःला काय वाटते, आपण काय करायला पाहिजे याच्यावर फोकस राहणं, आणि बस सिच्युएशनला जे होत आहे त्याला फाईट करून जर आपण समोर गेलो तर ऑब्विसली वी विल बी विनर. ओके. जर आपण असं म्हणलं डूड माझी सिच्युएशन नाही, माझी आई वडील रेजिस्ट करत आहे, पैसे देत नाही वगैरे वगैरे, डूड हे रिझन नाही आहे, हे एक्सक्युजेस आहे की तुम्ही तुमच्या सिच्युएशनला समोर नाही गेले, फाईट नाही केलंय. येस, दोज आर द एक्सक्यूज. येस, कारण अशी कोणतीच मोठी गोष्ट नाही आहे जे तुमच्या गोलला पासून अडवू शकतील, अनलेस जर तुम्ही फक्त तुम्हीच आहेत जी त्या गोष्टीला अचीव करू शकता, आणि तुम्हीच आहे जे तुम्ही त्या गोष्टीला अचीव करू शकत नाही. म्हणलं जाते ना की युअर ब्रेन इज बिकेम रिअली बेस्ट आर्मर इन द वॉर, बट इन द डार्कनेस, म्हणजे आय डोंट नो, म्हणजे त्याची मिनिंग अशी आहे की त्याचं साध्य असं होते की तुमचं दिमाग जर तुम्ही दिमागाचा वापर चांगल्याने केला ना तर तुम्ही जग जिंकू शकता. या, बट तुम्हाला जर दिमागाचा प्रॉपर वापर करता येत नसेल ना तर तुम्ही स्वतःला पण मारून टाकता. कारण हे दिमागच आहे जेणेकरून तुम्ही, म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही याचा वापर कसा करताय. ओके. सो आय एम नॉट टेलिंग यू दॅट दिमागाचा काय वापर आहे, कशाप्रमाणे आहे वगैरे वगैरे. या, तुमच्यामध्ये करेज आहे, तुम्हाला काही ना काहीतरी करायचं आहे, आणि तुमच्यामध्ये विश्वास आहे ना, तर ऑब्विसली यू विल फाईट दॅट सिच्युएशन. राईट नाव माझ्यावरती सिच्युएशन आहे. येस, मला माहित आहे मी जॉब केला तर मला काहीच होणार नाही, आम्ही माझं फ्युचर डार्कनेस मध्ये फॉरवर्ड करेल. याच्यामुळे आई वडील थोडेसे खुश राहतील, मी पण थोडा बहुत खुश राहील वगैरे वगैरे, बट मी प्रत्येक दिवशी मरेल डूड, थोडासा. कारण कसं आहे, मी एवढे दिवस काम केले, 2-3 वर्ष काम केले. ओके. मी एक्सपिरियन्स घेतला, आणि त्या मोमेंट मध्ये मला असं रिअलाइज झालं की समजा जर मी माझी लाईफ याच्यावर रिलाय करून असं म्हणतो की मी माझी ड्रीम कम्प्लीट करतो, म्हणलं कतही होणार नाही. कारण सांगू की कुठं पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण दोन्ही बोटवर पाय ठेवू नाही शकत. इट इज डेफिनेटली नॉट. या, म्हणजे कोणी असं म्हणत आहे की ड्युटी झाल्यानंतर तू पार्ट टाइम हे कर बा वगैरे वगैरे, असं नाही होत. डू ट्रस्ट मी, इट इज नॉट. कारण जेव्हा तुम्ही ड्युटीवरून येता तर ऑब्विसली जे प्रायव्हेट कंपनी आहे ते तुम्हाला एकदम निचडून टाकते. 10 घंटे तुमच्याकडून ज्याप्रमाणे काम करून घेते ना, त्यानंतर तुम्ही घरी येता तर त्यासाठी तुम्हाला 8 घंटेची झोप लागते. तर मानून घे 10 घंटे ड्युटीमध्ये गेले, 8 घंटेची झोप घेतली, उरली किती? 6 घंटे. आता 6 घंट्यात तुम्ही काय करणार? ऑब्विसली म्हणजे हे एक एक्सक्यूज आहे म्हणा की 6 घंटे आपण स्वतः ह्याच्यावर घेऊ देऊ, बट प्रॅक्टिकली विचार कर की आपण एवढं काम केल्यानंतर आपल्या डोक्याची मेंटॅलिटी राहते का? आणि आपण असं काम करून राहिले जे दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण होईल, आपल्याला फक्त काही थोडासा पैसा भेटेल. काय व्हॅल्यू आहे यार याच्यामध्ये? या, म्हणजे आपण जे मेहनत करत आहे त्याच्यावर ते लोक पैसा कमवत आहे, त्याच्यावर ते लोक आपल्यापेक्षा डबल ट्रिपल पैसा कमवत आहे. आपण बस का राहिलोय? मला असं रिअलाइज झालं यार गेल्या 4 या वर्षामध्ये, म्हणजे जेवढे मी एवढे वर्ष काम केले, मला रिअलाइज झालंय की माझी लाईफ अशी तर मला बिलकुल घालवायची नाही. इवन मी यासाठी बनलेलोच नाही आहे. आणि जर मी असं करतो ना तर डेफिनेटली आय विल डाय. येस, किंवा मी स्वतःलाच मारून टाकेल. कारण हे मरण्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. लोक माहित नाही नोकरी किंवा जॉब साठी काय एवढे मरीमर करत आहे. म्हणजे ऑब्विसली ज्याप्रमाणे इथे लिटरसी रेट आणि त्यानंतर मग एवढे सारे पॉप्युलेशन आहे, त्यामुळे लोक जॉबसाठी मरीमर करतात डेफिनेटली. येस, बट कसं आहे की मी त्या कॅटेगरी मधला बंदा नाही आहे की जॉबसाठी दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी गांड फासेन. डेफिनेटली नॉट. या,
आणि मला आला तो एक्सपिरियन्स. असं नाही का मला हे होतं वगैरे. मी केलं 2 वर्ष 2-3 वर्ष काम केले मी. मला रिअलाइज झाले या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला स्वतःला रिअलाइज झालं की मी हे नाही करू शकत. मला काही करायचंच नाही आहे. डेफिनेटली नॉट. या अनलेस समज जर मी माझ्या पॅशनवर काम करून समज जर मी एक जरी रुपया कमवत आहे ना, आय विल बी रिअली सॅटिस्फाईड. या बहुतच जास्त सॅटिस्फाईड होऊन जाईल. यस. कारण राईट नाव मी माझ्या पॅशनवर काम करत आहे. कारण राईट नाव ते काम माझ्यासाठी काम नाही आहे, ते माझं पॅशन आहे. आणि मला ते काम करताना खूप जास्त मजा येत आहे. या अँड दॅट इज व्हॉट आय वॉन्ट. येस. हे आई वडील नाही समजू शकत. ट्रस्ट मी, तू किती कन्व्हिन्स कर, नाही समजू शकत. इवन तू हे समज हे सारी सिच्युएशन आहे ना, तू कोणालाही सांग, या ते थोड्या वेळसाठी तुला हो नाही वगैरे म्हणतील. इन द एंड तुझी बुराईच करेल. या सो टेक्निकली व्हाय मी असं का म्हणत आहे का तुझे मित्र पण समजा तू मित्रांना का नाही सांगत. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की हा एक असा एक टॉपिक आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. या ऑब्विसली नाही का, तुमचे आई वडील तुम्हाला नेहमी चांगलं होण्यासाठी सपोर्ट करतात. पण त्यांना भीती वाटते की तुम्ही उंची उडान मारण्याच्या नादामध्ये खाली तर नाही पडून जाल. ओके, तुम्हाला माहित आहे की तुम्ही रनअप घेऊन तेवढी उडी मारू शकता. बट आई वडील नेहमी तुम्हाला काळजी असते की एवढी मोठी उडी मारण्यामध्ये तुम्ही खाली पडून तर नाही जातील. ओके, त्यांना वाटते की तुम्ही उंच उडी मारावं. बट कसं आहे की त्यांना भीती पण वाटते की तुम्ही खाली पडले तर. या कारण तेव्हा सपोर्ट द्यायला आई वडिलाशिवाय दुसरं कोणी राहतच नाही. दॅट्स द वन थिंग. या दुसरी गोष्ट आहे की तू समज जर हे मित्रांना का नाही सांगत. वेल कसं आहे की हे डिपेंड करते की आपला मित्र कोण आहे. ओके, आणि त्याची काय थिंकिंग आहे, तो या गोष्टीला कशाप्रमाणे बघतो. प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे दुनियाला बघण्याचा. ओके, म्हणजे काही लोकांसाठी माझे टार्गेट खूप इझी वाटत असेल, किंवा काही लोकांसाठी खूपच हार्ड, काही लोकांसाठी तर बहुत इम्पॉसिबल, आणि काही लोकांना असं वाटते की हे तर तुझ्यापासून होणारच नाही. आणि अशा कॅटेगरीमध्ये लोक बहुत सारे असतात. ट्रस्ट मी. कारण हा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असतो. आणि कसं आहे की आपण स्वतःला म्हणत आहे, आपण त्यांच्याकडून मानत आहे की माझं काम कसं काय आहे बा. म्हणजे तुम्ही अशा लोकांकडून जज करून घेऊन राहिले आहे ज्यांना त्या गोष्टीकडून काहीच माहित नाही. म्हणजे तुम्ही भाजी बनवली आहे आणि तुला अशाला टेस्ट करायला लावताय ज्याने कधी वगैरे खाल्लंच नाही. म्हणजे तुम्ही गध्याला सांगत आहे माझी भाजी कशी काय बनली. इट वॉज लाईक दॅट की व्हाय आर यू डुईंग दिस. येस. त्यामुळे मित्रांना पण नाही सांगत. या तर मग तुझं हे ऐकणार कोण आहे. समजा जर तू ह्या सर्व गोष्टी कोणाला सांगशील नाही तर मला माहित आहे कोणावर सांगायचं आहे. मला असं वाटते की राईट पीपल समोरच आपण राईट गोष्टी सांगितल्या ना, तेव्हाच त्याचा फायदा होऊ शकतो. 10 लोकांपर्यंत आपण समजा जर या साऱ्या गोष्टी सांगितल्या ना, हे बघ, जरी मी असं ठीक आहे, मला माहित आहे की समजा जर मी माझ्या मित्रांसमोर या साऱ्या गोष्टी सांगितल्या तर फारसा काही फायदाच होणार नाही आहे. बट याच्यामुळे नुकसान पण माझंच होईल. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मी अगोदर म्हणलं होतं लोकांचा पर्स्पेक्टिव्ह समथिंग रिली डिफरंट. त्यापैकी एका जणांनी किंवा दोघा जणांनी किंवा दोघांपैकी 3 जणांनी त्यांनी असं म्हणलं, सॉरी एका जणांनीच असं म्हणलं की डूड हे तर टार्गेट तुझे खूप मोठे आहे, तू ऍटलिस्ट अशाप्रमाणे म्हणजे हे तर टार्गेट तुझ्याकडून होईन का, या म्हणजे तू हे करू शकते का, म्हणजे जेवढं बोलण्यामध्ये जेवढं हे आहे, म्हणजे तो हर एक पॉइंट असा म्हणेल की माझा कॉन्फिडन्स लो करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे त्याचा सिम्पल क्वेश्चन राहील की तू हे करू शकशील का. ओके, त्यांनी जस्ट सिम्पल एक क्वेश्चन केला, दॅट्स इट. त्यामुळे काय होतील की याच्यामुळे नाही का हा जो क्वेश्चन आहे हा त्याचा नाही बनेल, हा सगळ्यांचा क्वेश्चन बनेल आणि सगळेजण माझ्या कॉन्फिडन्सवर डाऊट फील करेल. आणि जेव्हा हा क्वेश्चन मला असा बोलला आला तेव्हा आन्सर मला द्यायचा आहे. ओके, तर त्या सिच्युएशनच्या वेळेस नाही का एक तर 2 आन्सर आहे. फर्स्ट ऑफ ऑल की तेव्हा तुम्ही डिमोटिवेट होऊन जाता त्या मोमेंटमध्ये. व्हाय? कारण असा क्वेश्चन विचारला त्या बंद्यांनी जेणेकरून नाही का तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स लो होऊन जाते आपोआप. या आणि इट वॉज दॅट. यस.
आणि ज्या मोमेंटला तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लो केला त्यावेळेस जे 10 लोक आहे ना तिथे बसणारे, त्यांना रिअलाइज होईल की डूड म्हणजे जेव्हा कॉन्फिडन्स लो झाला आणि मी असं म्हणलं की मी पाहून घेईल तेव्हा या, तर त्यावेळेस नाही का, म्हणजे मी असं आन्सर दिलं की मी पाहून घेईन तेव्हा या, तर त्या मोमेंटमध्ये जे 10 लोक तिथे आहे ना, त्यांना असं रिअलाइज होईल का तू हे जे टार्गेट बनवलं आहे हे रिअली पिद्दीचे टार्गेट आहे आणि हे तुझे कधीच पूर्ण नाही होतील आणि हे तू जस्ट लाईक या, ते असे म्हणतील नाही बट डोक्यामध्ये ऍझम्पशन घेऊनच येतील या, कारण मोस्टली लोकांसोबत असेच होतात. सो या, तर त्यामुळे मी कोणत्याच गोष्टी, माझे जे कामा रिलेटेड गोष्टी मी कधी लोकांसमोर फास्ट सांगत नाही. मी कधीच असं, युजली माझी आदतच नाही. येस, इट वॉज लाईक दॅट की मला जे काम करायचं आहे ते मी राईट लोकांसमोरच एक प्रकारे राईट पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करेन. दॅट्स इट. येस. कसं आहे की आज मला माहित पडलं की आई वडील का थिंक करतात माझ्याबद्दल, तर त्यामुळे मला थोडंसं वाईट फील वाटत आहे. या, आय फील रिअली बॅड अबाउट इट. आणि कसं आहे की मला असं वाटतंय की आई वडील अशाप्रमाणे विचार नाही करायला पाहिजे माझ्याबद्दल, जे की मी कंटिन्यूस काम करत आहे 10-10 घंटे, 12-12 घंटे, जेव्हा पण मला काम भेटते, जेव्हा पण मला फ्री टाइम राहतो, मी फटाकसे कम्प्युटर समोर जातो ना, माझं काम करत राहतो. मी माझा सिंगल वेळ पण असं टाइमपास मध्ये त्याच्यामध्ये घालवत नाही. इवन मी गेल्या बट कसं आहे की तू केलेले एफर्ट्स तुला माहित आहे, आई वडिलांना नाही माहित, आई वडील नाही समजून घेत वगैरे, अशा गोष्टी आहे. त्याला बस, याला काही नाही, या साऱ्या गोष्टी तुझ्यासोबत होत आहेत, याला फक्त जस्ट इग्नोर करण्याशिवाय दुसरं तुझ्यापाशी काहीच हे नाही आहे, चॉईस नाही. मे बी लक्षात ठेव, कारण कसं आहे की तुम्ही दुसऱ्यांचे शब्द तुम्ही इग्नोर करू शकता, आई वडिलांचे शब्द तुम्ही इग्नोर नाही करू शकत, कारण तुमच्या लाईफमध्ये, इवन मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये माझे आई वडील हे खूप मोठं स्टँड आहे माझ्यासाठी, एक खूप मोठा फॅक्टर आहे. येस, ऑब्विसली त्यांचे जे काही थॉट्स आहेत त्यांनी माझी लाईफ चेंज होऊ शकते, कारण ते माझ्या लाईफमध्ये खूप व्हॅल्युएबल पर्सन आहे. आणि जेव्हा ते लोक असे काय बोलतात ना, मला खूप डीपली हर्ट होते. बट का करेल दिस काइंड ऑफ सिच्युएशन, आणि ह्या सारे सिच्युएशन प्रत्येक जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्यासोबत होतेच. असं स्वतःवर विश्वास ठेव, काम करत राहा, दॅट्स ओनली थिंग. बरोबर. गेले मी खूप सारे रेकॉर्ड करून राहिलो ऍक्च्युली, कारण कसं आहे की राईट नाव मी खूप डाऊन फील करून राहिलोय. येस, आई वडील शिवा देत आहे वगैरे वगैरे, लॉट्स ऑफ थिंग्स वगैरे, काम करत आहे, कामाचा स्ट्रेस, सो मेनी थिंग्स. तर यामुळे मी खूप रेकॉर्ड करत आहे, इंग्लिश सेशन घे, आर्टिफॅक्ट एपिसोड घे, कंटिन्युअसली रेकॉर्डिंग करत आहे. त्यामुळे माझी कम्युनिकेशन तर चांगलीच होऊन राहिली आहे, बट ऑल्सो इंग्लिश पण अजून थोडी जास्त, इंग्लिश सेशनमुळे अजून चांगली होत आहे. येस. हा, ऍक्च्युली मी आता नाही का काम करत असताना नाही का, युट्यूबवर एक चॅनल आहे ये बुक आणि सिक्किन. युजली हे जे 2 चॅनल आहे हे तुम्ही आता सर्च करू शकता युट्यूबवर. ओके, इट वॉज रिअली गुड. याच्यामध्ये हे जे लोक आहे ना, हे बुक्स वाचतात आणि बुक्सची समरी त्यांच्या चॅनलवर एक अॅनिमेशन थ्रू रेप्रेझेंट करतात, आणि इट वॉज रिअली गुड. या, इट वॉज रिअली नाईस. येस, कारण त्या व्हिडिओमध्ये जे थॉट्स आहे, जे ते लोक एक्सप्रेस करतात, हे त्यांचे थॉट्स नाही, हे ऑथरचे थॉट्स आहे, ज्या लोकांनी ते बुक्स लिहिली आहे, आणि इट वॉज रिअली गुड. आज मी अशा गोष्टी जाणून घेतल्या ज्या मला कधी माहित नव्हत्या, आणि मी ते अप्लाय पण केलं माझ्या लाईफमध्ये, आणि मला सिग्निफिकंटली इम्प्रुव्हमेंट पण भेटला. व्हॉट इज दॅट? मला कोणत्या प्रकारचा व्यक्ती, सॉरी, आपण थोडस याच्याबद्दल बोलणार आहे. कशाबद्दल? लव्ह, रिलेशनशिप अँड या वगैरे वगैरे. सो इट जस्ट लाईक दॅट की मला काही गोष्टी सांगायच्या आहे, किंवा मला काही म्हणजे अशा गोष्टी ज्या रिलेट, म्हणजे युजली कसं आहे की मी माझ्या लाईफमध्ये ऍज अ रिलेशनशिपला असं काही फारसं महत्व दिलं नाही, कधीच नाही. येस, आणि
कधी याच्याबद्दल फारसा इंटरेस्ट पण दाखवला नाही. हा, जे की मला लग्न तर करायचं आहे वगैरे वगैरे, बट इट जस्ट लाईक माझ्यासाठी माझं काम इज काइंड ऑफ लाईक अ रिली फर्स्ट प्रायोरिटी टू मी. या, आणि त्यांनी मला खुशी भेटते. येस, बट कसं आहे की चॅनल चेंज केल्यानंतरही दुसरं चॅनल पण चांगलंच राहते, आणि जेणेकरून तुम्ही त्या गोष्टींनी पण खुश होऊ शकता. तर व्हाय डोंट यू चेंज युअर चॅनल. माझे म्हणण्याचं मिनिंग असं आहे की तू तुझ्या कामामुळे तर खुश आहे, दॅट इज ओके, बट समजा तू रिलेशनशिपमुळे पण खुश राहू शकते. फक्त थोडं बहुत ज्ञान असणं, माहीत असणं गरजेचं आहे, कशाप्रमाणे काय आहे आणि कशाप्रमाणे काय करायचं असते. ओके. रिलेशनशिप किंवा लग्न, किंवा आपण ज्या व्यक्तीसोबत लग्न करणार आहे आणि ती व्यक्ती लाईफ लॉंग आपल्या सोबत राहणार आहे, तर इट्स अ रिली बिग आणि ह्यूज स्टेप. खूप मोठा डिसिजन आहे. आणि येस, आणि तुझ्या करिअरमध्ये ऑब्विसली तुला या सर्व गोष्टी अंडरस्टँड करावं लागेल की जे पण व्यक्ती तू चॉईस करत आहे ती व्यक्ती परफेक्ट तर नाही, बट तुला अंडरस्टँड असणं गरजेचं आहे. म्हणजे तुला अंडरस्टँड करत असेल तर इट विल बी रिअली मच बेटर. ओके. बट त्यासाठी तुला पण काही ना काहीतरी अंडरस्टँड करावं लागेल की ऍक्च्युली त्या मुलीमध्ये काय आहे. ओके. ऍक्च्युली मुलांकडून काय एक्सपेक्ट करतात आणि कशाप्रमाणे आपल्याला त्या सिच्युएशन नुसार कशाला हँडल करायचं आहे. ओके. आय एम नॉट रिअली एक्सपर्ट. ओके. युजली या युट्यूब वरून जे मला इन्फॉर्मेशन भेटली आहे आणि त्या बुक वरून त्या व्यक्तीने समरीमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहे, मी त्या गोष्टी रेप्रेझेंट करत आहे, सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आणि प्रयत्न करेल की जेव्हा माझ्यापाशी अशी काही सिच्युएशन राहील, जेव्हा मी कोणा मुलीला डेट करेल किंवा वॉट एव्हर इट इज, तर तेव्हा मला कशाप्रमाणे ऍक्ट करायचं आहे हे मला स्वतःला माहीत करणे इम्पॉर्टंट आहे. ओके. सो लेट स्टार्ट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, तू ज्या कोणा मुलीसोबत लग्न करशील, ओके, ऑब्विसली इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ. ऑब्विसली येस. माझा मिनिंग असा आहे की कधी पण त्या व्यक्तीला तुमचे म्हणजे डिसिजन मानून घेण्यासाठी तुम्ही हे नका करू, म्हणजे त्यांच्यावर डिसिजन अप्लाय नका करू. म्हणजे की म्हणजे डिसिजन अप्लाय नको करू म्हणजे सॉरी, त्यांना डिसिजन ऍक्च्युली ऐकण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये इज काइंड ऑफ लाईक रिली डिफरंट. मला कळून नाही राहिलं व्हॉट वुड आय डू, बट ओके. येस. तू जे सांगून राहिला ना, ऍक्च्युली हे नाही का, हा जो व्हिडिओ आहे ना, तू खूप अगोदर बघितला होता. ओके. वेल, आता जो व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओमध्ये नाही का, याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये तुम्ही कोण व्यक्ती आहात. ओके. म्हणजे एक मेल मध्ये कॅटेगराईज केलं होतं की कोणत्या प्रकारचा रिलेशनशिप मध्ये ऍज अ मेल कशाप्रमाणे असतो आणि त्याचे काय रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि ते काय करतात. ओके. तर या सर्व गोष्टीवर मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. फर्स्ट ऑफ ऑल, काही मेल असतात जे रिलेशनशिप मध्ये. ओके. तर पहिले कॅटेगरीचे मेल असतात रिलेशनशिप मध्ये, ते आहे बच्चा काइंड ऑफ. यास, म्हणजे बच्चा म्हणजे मानून घे एक मुलगी आहे जे एका मुलाला लाईक करते. ओके. तर हा जो मुलगा आहे ना, ओके, हा जरी वयाने मोठा आहे, म्हणजे याचं एज आहे ते 32 आहे. ओके. डिसन्सी जॉब करतो वगैरे वगैरे, थोडा बहुत पैसा पण कमवतो. ओके. मुलीला हा बंदा खूप जास्त आवडतो बिकॉज ऑफ दॅट की ही इज सो फनी. ओके. ऑब्विसली. या, आणि त्यामुळे मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडते आणि त्यांचं रिलेशन स्टार्ट होऊन जाते. ओके. तर हळूहळू नाही का, बच्चा काइंड ऑफ पर्सन, मी याला बच्चा का म्हणत आहे, व्हाय, बिकॉज ऑफ दॅट की अशा प्रकारचा जो व्यक्ती असतो ना, तो वयाने जरी किती मोठा असला ना, तरी तो मनाने एक प्रकारे लहानच राहतो. म्हणजे
म्हणजे की मॅच्युरिटी अजूनपर्यंत त्याच्यामध्ये आली नाही. आणि व्हॉट इज मॅच्युरिटी मी तुला सांगतो. ओके, लहान मुलं कसे करतात की जिद करतात. हा व्यक्ती नेहमी जिद करतो. ओके, या हा प्रत्येक गोष्टीसोबत जिद करेल. म्हणजे समजा जर एखादी याला पिक्चर पाहायचा आहे, समजा लाईक याला समजा जर एखादी स्पायडरमॅन मूवी पाहायचा आहे, आता जे पार्टनर आहे म्हणजे जी मुलगी आहे तिला स्पायडरमॅन मूवी नाही आवडत, बट तरी हा जिद करतो की प्लीज चल ना, प्लीज चल ना, प्लीज चल ना. तर शी वॉज रेडी. ओके, बट समजा जर तिला एखादी मूवी पाहायचा आहे जस्ट लाईक रब ने बना दी जोडी किंवा एखादी असं समथिंग बॉलिवूड मूवी, तर अशा वेळेस तो व्यक्ती रेडी होत नाही, कारण त्याला तसे पिक्चर आवडत नाही. तेव्हा तो सरळ इन्कार करतो, नाही मी नाही येत. ओके, कारण मला तो पिक्चर, ती कितीही जिद करेल, ती कितीही म्हणेल, तरी हा नाहीच येणार. डेफिनेटली नॉट. या कारण हा एक प्रकारे बच्चा काइंड ऑफ पर्सन आहे. त्याला तशी मूवी नाही का पाहणं म्हणजे एक प्रकारे नाही का स्वतःची व्हॅल्यू कमी करणं असं वाटते. त्यामुळे तो ते फिल्म कधीच बघणार नाही, बिलकुलच नाही. या इवन ते टीव्हीवर किंवा कुठेही लागले ना, इट ही विल ऑलवेज हेट. ओके, सो या वॉट एव्हर. पहिली गोष्ट, तो नेहमी जिद करेल. आणि हे जिद करणं फक्त मूवी मध्ये नाही, खूप साऱ्या गोष्टीमध्ये असू शकते. म्हणजे समज जर मुलाला कुठे हिल स्टेशनवर कुठे म्हणजे अशा ठिकाणी जायचं आहे, ही वॉन्ट्स टू गो, बट मुलगी डोंट वॉन्ट टू गो देअर, बट तरी तो तिला फोर्स करेल की प्लीज चालणं चालणं चालणं. आणि मुलगी कशी मॅच्युअर्ड राहते, मुली नेहमीच मॅच्युअर्ड राहते, तर मुली अंडरस्टँड करतात आणि त्याच्यासोबत चालली जातात, दे विल एन्जॉय. बट जर मुलीला कुठेतरी जायचं आहे म्हणजे या पब मध्ये किंवा इकडे तिकडे, तर त्यामुळे मुलगा नो नो मला नाही आवडत, मी नाही जात, तुला जायचं तू चालली जा. सो धिस काइंड ऑफ लाईक अ बच्चा काइंड ऑफ पर्सनॅलिटी इज वन थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की हे लोक नेहमी फनी असतात. ट्रस्ट मी, यस, हे शायद गुड पॉइंट आहे. बट कसं आहे की लहान मुलं हे नेहमी फनीच असतात. आणि सेम थिंग या बच्चा काइंड ऑफ पर्सन मध्ये हे ऑलवेज बी अ फनी. आणि हे जे आहे ना, हे तर फनी आहेच. ओके, हे तर गुड पॉइंट झाला, पण हे काइंड ऑफ क्लिअरिटी राहतेच. दुसरी गोष्ट अशी आहे की जे बच्चा काइंड ऑफ पर्सन आहे ना, हे कारण यांच्यामध्ये मॅच्युरिटी नाही, तर तुम्ही यांना कोणतेही सिक्रेट सांगितले ना, तर हे सिक्रेट्स ते व्यक्ती रिव्हील करून देतात कोणत्याही व्यक्तीपाशी. या कारण त्यांना माहित नसते, त्यांना व्हॅल्यू नसते की या सिक्रेटची काय व्हॅल्यू आहे आणि कोणासमोर ते सांगायचं आहे की नाही सांगायचं आहे, हे त्या व्यक्तीला नाही कळत, त्या बच्चा काइंड ऑफ पर्सनॅलिटीला. या इवन सम हाऊ, यस, जर तुम्ही सेक्स करत आहात ना, तर तुमचा सेक्स चांगला झाला का वाईट झाला या पण गोष्टी तो बच्चा काइंड ऑफ पर्सन तो तुमच्या फ्रेंड्सला किंवा ओपनली कधी कधी सांगून देते, कारण त्याला फरक पडत नाही. येस, बट त्या व्यक्तीला फरक पडतो. ओके, म्हणजे जिचे सिक्रेट्स आहे किंवा जिच्या सोबत तू या सगळ्या गोष्टी केल्या किंवा सेक्स केला वगैरे, तिला फरक पडतो. त्याला काही फारसा फरक पडत नाही आणि तिला काय वाटते हे त्याला पण काही फरक पडत नाही. ही वॉन्ट्स टू, बस त्याला फक्त त्या मोमेंट मध्ये काही ना काहीतरी अशी काही गोष्ट सांगायची होती जेणेकरून सगळ्याचं ध्यान त्याच्याकडे जाईल, त्या उद्देशाने तो या सगळ्या गोष्टी सांगतो. तर हे जे बच्चा काइंड ऑफ पर्सन असतात ना, हे कधीच सिक्रेट स्वतःकडे एकदम असे ठेवू शकत नाही. ओके, आणि ते ऑलवेज वॉन्टेड टू एलॉबरेट देअर सिक्रेट्स वगैरे वगैरे. ओके, या अजून कोणती गोष्ट आहे? ड्रेसिंग सेन्स, कपडे. यस, आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण तर सांगू शकत नाही, या कारण इट्स इज काइंड ऑफ लाईक दॅट. क्वेश्चन इज दॅट की का तुम्ही त्या व्यक्तीसोबत समोर तुमची लाईफ स्पेंड करायची आहे किंवा नाही करायची आहे. द क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. या हे बा, तुम्ही अशी एक मुलगी आहात, तुम्ही मॅच्युअर्ड आहात, तुम्ही सिरियस आहात, तुम्ही पण काम करत आहात आणि तुम्हाला कळते की एक्झॅक्टली व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. ओके,
तुम्हाला त्या व्यक्तीचा फक्त एकच पार्ट आवडत आहे की फनीनेस. ओके, म्हणजे तो फनी असतो वगैरे वगैरे. ओके, हा तुमचा एक पार्ट आहे, जी चांगली पण क्वालिटी आहे. या ओके, दॅट्स गुड. फनी असणं गरजेचं पण आहे. ओके, बट कसं आहे की तुम्ही एका माणसाचा फक्त एक क्वालिटीला घेऊन तुम्ही ऍक्सेप्ट नाही करू शकत. तुम्हाला त्या माणसाचे पूर्ण क्वालिटीला सोबत घेऊन ऍक्सेप्ट करावं लागते. ओके, म्हणजे व्हॉट काइंड ऑफ पर्सन, म्हणजे तो जिद आहे, या साऱ्या गोष्टी पण तुम्हाला सोबत घेऊन चालावं लागते. समज जर तुम्ही नाही का त्यांची जिद्द पूर्ण करून दिली का त्यांना आदत पडून जाईल आणि ते नेहमी तसे करेल. युजली लहान मुलं यांना सुधारता येतात. या ऑब्विसली या व्यक्तीला पण सुधारता येऊ शकते. बट कसं आहे की लहान मुलं हे नेहमी मोठ्यांचं पाहून सुधारण्याचा प्रयत्न करतात. अशा मोमेंटमध्ये हा जो मुलगा आहे, जो एका माणसामध्ये आहे, याच्या वरती कोणता मोठा व्यक्ती आहे? ऑब्विसली असा व्यक्ती जो त्याची व्हॅल्यू करतो. ओके, फर्स्ट ऑफ ऑल जो बच्चा काइंड ऑफ पर्सन आहे, जो एखाद्या मुलीसोबत डेट करतो आहे, तो व्यक्ती तो त्या मुलीची कधीच व्हॅल्यू करणार नाही. त्यामुळे तुम्ही म्हणजे मुलगी, जर तुम्ही कशाही पद्धतीने तुम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असाल ना, तो व्यक्ती ऐकणार नाही. ओके, बिलकुलच ऐकणार नाही. या आहे म्हणा, खूप सारे तरीके आहेत, तुम्ही त्यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकता, बोलू शकता, सांगू शकता, समजवू शकता. येस, बट खूप कठीण होऊन जाईल. या ट्रस्ट मी, इट वॉज रिअली कठीण. बट समजा जर तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि तुम्ही करू शकत आहे, तर यू कॅन डू दिस. येस. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही हे करू शकता का नाही, म्हणजे तुम्हाला ते रिलेशन समोर चालवायचं आहे की नाही. ओके, डिपेंड करते तुमच्यावर. ओके, आणि तुम्हाला खरंच समज जर या साऱ्या गोष्टी होत असेल किंवा माहीत असेल किंवा समजत असेल वगैरे, आणि तुम्हाला असं वाटत असेल की चलो काही नाही, आपण सहन करू घेऊ वगैरे, किंवा समजून घेऊ, किंवा आपण हँडल करून घेऊ, किंवा व्हॉट एव्हर इट इज. आपण का म्हणजे असं म्हणतो व्हाय, कारण आपल्याला भीती असते की, कारण ऑब्विसली काय असतो की आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, आणि तो व्यक्ती जेव्हा आपण सोडून देतो समहो काही ना काहीतरी सिच्युएशन थ्रू, तर आपण डीप इनसाइड खूप जास्त हर्टफुल होऊन जातो. इट इज व्हेरी मच. आपण त्या हर्टनेसला, ती हर्ट आपल्याला येऊ नये म्हणून आपण त्या व्यक्तीला कधीच सोडत नाही. जे की काय होते की याचा खूप मोठा प्रॉब्लेम समोर होऊ शकतो. या जर तुम्ही या साऱ्या गोष्टी ऍक्सेप्ट करत आहात की तो व्यक्ती बच्चा आहे, मॅच्युअर्ड नाही आहे वगैरे वगैरे, आणि मला याच्यासोबतच डिलिंग करायचं आहे वगैरे, आणि तुम्ही स्वतःचा माइंड सेटअप केला आहे, तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. यासारख्या सिच्युएशन होईल, तुम्ही हळूहळू नाही का त्या व्यक्तीला अनुसरून समजून घेणार वगैरे. बट हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला समोर, म्हणजे हे बा, तुम्ही मॅच्युअर्ड आहात, तुमच्यापाशी काही गोल टार्गेट वगैरे नाही आहेत तर, आणि तुम्ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवर उठवून घेणार, कारण तो व्यक्ती स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही. या डेफिनेटली बच्चा काइंड ऑफ पर्सन हा कधीच स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. या तो कधीच डिसिजन घेणार नाही, आणि जे काही तो डिसिजन घेईल ते खूप पथेटिक राहील. ओके, आणि तुम्हाला त्या डिसिजनवर सोबत सहभागी व्हावं पण लागेल. ओके, बरोबर. मी थोडस तुम्हाला म्हणजे ज्या मुली आहेत त्यांना घाबरून देण्याचा प्रयत्न नाही करत आहे. नो, इट्स काइंड ऑफ देअर फॅक्ट. आणि मला माहित आहे ऍक्च्युली असा एक व्यक्ती माझ्या माइंड मध्ये आहे. ओके, सो इज लाईक दॅट. ओके, तर ही तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला त्या व्यक्तीसोबत राहायचं आहे की नाही राहायचं. ऑब्विसली राहायचं असेल तर तुम्हाला या साऱ्या गोष्टीसोबत डील करावं लागेल. नाही राहायचं असेल तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि ब्रेकअप करावं लागेल. थोडंसं हर्ट होईल, बट ऑब्विसली तुमची लाईफ थोडीशी अजून बेटर होईल. तुम्हाला सापडेलच कोण ना कोणीतरी. ओके, सो बट असा व्यक्ती कोण आहे तुझ्या माइंड मध्ये, तू असं म्हणत कोण आहे? वेल, वैभव इज काइंड ऑफ दॅट पर्सन. येस,
वैभव असा एक व्यक्ती आहे जो प्रेझेंटला एन्जॉय करतो. तो फ्युचरची पर्वा करत नाही आणि तो पास्ट मध्ये झालेल्या गोष्टीची पण पर्वा करत नाही. तो फ्युचरची मध्ये त्याच्यापाशी जे आहे त्याच्यामध्ये एन्जॉय करतो. चांगली गोष्ट आहे, डेफिनेटली यस. बट समजा जर आपण फ्युचरची पर्वा नाही केली ना, तर फ्युचर नेहमी डार्कनेस मध्ये राहते. तो पढाई नाही करत, रिस्पॉन्सिबिलिटी उठवत नाही, डिसिजन घेत नाही. ओके, खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहे या. बट वॉट एव्हर इट इज, यस, जे काही आहे हा पर्सन खूप फनी आहे ऑब्व्हियसली. येस, कारण तुम्ही याच्यासोबत जेव्हा टाइम स्पेंड करताना इट यू फील रिअली हॅपी व्हेन यू स्पेंडिंग टाइम विथ हिम. ओके, बट जस्ट लिटल बिट, नॉट टू मच. जर तुम्ही याच्यासोबत खूप जास्त टाइम स्पेंड केला ना, यू फील ॲरोगन्स. याचा जो ॲरोगन्स आहे तो पण फील होईल या. तर ही इज काइंड ऑफ लाईक अ बच्चा काइंड ऑफ पर्सन. ओके, सो या. याच्यानंतर जे व्यक्ती येतात ते व्यक्ती आहे खिलाडी, प्लेयर. ओके, आणि हे लोक खूप जास्त डिमांड मध्ये असतात बरं, लिटरली. यस, खिलाडी टाइप ऑफ मेल पर्सन, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली समथिंग एल्स. यस, म्हणजे हे लोक दिसायला तर खूप स्मार्ट असतात, टॉल, हँडसम, ज्याप्रमाणे ड्रेस करतात इट वॉज रिअली गुड. हे लोक मॅच्युअर्ड काय सुपर मॅच्युअर्ड असतात. हे लोक तुमच्या डोक्यासोबत खेळतात या. आणि हे लोक, यांचं साध्य काय असते, यांना फक्त सेक्स, बाकी दुसरं काहीच नाही या. आणि समजा दुसरं काही असेल तर तो आहे पैसा, बाकी पण. पण युजली कसं आहे की जे प्लेयर असतात ना, यांच्यापाशी पैसा असतोच, किंवा समजा जर नसेल ना तर दिसण्यासाठी चांगले असतात वगैरे. युजली पैसा ही त्यांची प्रायोरिटी नसते. म्हणजे खिलाडी पर्सन असतात ना, यांच्यासाठी प्रायोरिटी हे ओनली सेक्स किंवा डुईंग सेक्स, हे यांची प्रायोरिटी असते. वॉटेव्हर, हे लोक कसे असतात. फर्स्ट ऑफ ऑल, हे दिसायला खूप स्मार्ट, टॉल, हँडसम, ड्रेसिंग सेन्स वॉज रिअली गुड, ऑल्सो फनी या. बोलतात ते खूप मस्त, कम्युनिकेशन वॉज तोबा. ओके, यांचा जो फिजिकल एक्सपिरियन्स आणि वर्बल एक्सपिरियन्स तुम्ही असा फेस केला ना, डूड, यू जस्ट गॉट रिअली इम्प्रेस. येस, ट्रस्ट मी. यांचा तुम्ही 5 मिनिट जरी त्यांनी 5 मिनिट जर या व्यक्तीने तुमच्याशी स्पेंड केला ना, ट्रस्ट मी, यू विल, म्हणजे तुमच्या तोंडातून लाळ टपकेल, असे व्यक्ती असतात हे. दिसणारी पण खूप जबरदस्त. यस, इट वॉज रिअली गुड, डॅशिंग, हँडसम वगैरे वगैरे. बट इन द एंड त्यांचा जो मेन पर्पज असतो तो खूप वाईट असतो. इट वॉज इन द कम्प्लीट डार्कनेस. यस, कारण कसं आहे की हे फिलिंग सोबत खेळतात. ऑब्व्हियसली यांची स्वतःची काही फिलिंग असते म्हणा, बट ते खूप डीप इनसाइड दबून असते, खूप आतमध्ये दबून असते. ते कधीच कोणासोबत शेअर करत नाही, कधीच नाही डूड. हे खूप जास्त हे लोक आहे ना, खूप खोटे बोलतात. ओके, आणि युजली हे लोक खूप मोठे मोठे प्रॉमिस करतात. यांचे जे बोलण्याची जी स्किल असते ना, इट वॉज लाईक दॅट की तुम्ही विश्वास ठेवून देता. इट वॉज लाईक दॅट. ओके, आणि हे बोलतात काऊन असे एवढे मोठे मोठे, बिकॉज ऑफ दॅट की अशा कॅटेगरीचे लोक आहे ना, हे रिच लोकांमध्ये काउंट होतात या. म्हणजे जे रिच लोक असतात ना, ते खिलाडी काइंड ऑफ पर्सन. म्हणजे मी असं नाही म्हणत की सगळेच रिच लोक खिलाडी काइंड ऑफ पर्सन, नो नो नो, एक दुःखा वगैरे असतो अशा काइंड ऑफ पर्सन. ओके, यांचा जो मेन पर्पज असतो, येस, तो पर्पज आहे सेक्स. बस याच्यासाठी असते. ओके, तर याच्यासाठी ते तुमचे ड्रॅग अटेन्शन करतात वगैरे. जे मुली आहेत त्यांना खूप चांगलं फील करून देतात. बट यांचा जो चार्म आहे ना, तो फक्त काही पर्टिक्युलर वेळेसाठीच राहतो. म्हणजे 2 महिने 3 महिने, दॅट्स इट. जोपर्यंत तुम्ही यांच्यासोबत फिजिकल होत नाही, किंवा जोपर्यंत तुम्ही यांना जे पाहिजे ते साध्य होत नाही, तोपर्यंत ते तुमचा फायदा घेतात. आणि मग डिच नाही करत, ते ब्रेकअप पण नाही करत. ते काय करतात, तुमचं अटेन्शन मग हळूहळू कमी करतात. वन थिंग, असे लोक लग्न तुमच्यासोबत कधीच करणार नाही. ते फक्त तुमच्यासोबत राहतील, हे करतील, एन्जॉय करतील वगैरे वगैरे. येस, तुमचं अशा लोकांसोबत लग्न होत असेल तर मे बी इट वॉज लाईक दॅट की तुम्ही अशा व्यक्तीला बघून राहिले जो प्लेअर आहे, बट ज्यांनी माझ्यासोबत लग्न केलं आहे.
ओके. तर अशा वेळेस त्यांना माहित आहे की ते किती पाण्यात आहे, कारण ऑब्विसली ही त्यांची पर्सनॅलिटी नसते का लग्न करून कोण्या मुलीला सेक्स करणं. नो नो नो, इट वॉज लाईक दॅट. ह्यांची पर्सनॅलिटी असते की लग्न अगोदरच सेक्स करणं. या आपण ते चॉईस नाही करताय, आपण अशी हे चॉईस नाही, आपल्यापाशी अशी चॉईस आहे की तुम्ही मुली आहात आणि तुम्हाला अशा प्रकारचा बंदा भेटून राहिला आहे. ओके. आणि तुम्ही गॉट रिली इंटरेस्टेड अबाउट हिम. तर ट्रस्ट मी, याचे प्रत्येक क्वालिटी किंवा प्रत्येक गोष्ट खूपच इंटरेस्टिंग असते. त्याचं काम, पैसा, लुक्स, एव्हरीथिंग. ट्रस्ट मी. या आणि जेव्हा तुम्ही या व्यक्तीसोबत राहतात किंवा जेव्हा तुम्ही या व्यक्तीसोबत नाही राहत, तरी पण तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विचार करतात. आणि ऑब्विसली कसं आहे की त्याचं एवढं चांगलं असणं लोकांना पण खूप जास्त आवडते आणि लोक तुमची तारीफ करतात की डूड तू तू त्या त्या व्यक्तीसोबत डेट करताय का, या ही इज सो हँडसम वगैरे. अँड यू फील रिली ग्रेट बिकॉज ऑफ दॅट की लोक इज्जत करत आहे अशा व्यक्तीची, अशा व्यक्ती जो व्यक्ती तुम्हाला म्हणजे तुला आवडून राहिलाय. आय एम टॉकिंग अबाउट दी गर्ल्स. या सॉरी, मी मुलींना सांगत आहे या सगळ्या गोष्टी. ओके. सो बट याचा जो मेन पर्पज आहे हे तुम्ही सांगितलंच. येस, सेक्स. येस. हे व्यक्ती हार्डली 3 किंवा 4 महिने तुमच्यासोबत राहतील, कसमे वादे वगैरे करतील, ब्रेकअप कधीच करणार नाही. ट्रस्ट मी. येस. कारण हे कधी रिस्क ते घेतच नाही ब्रेकअप हे कधीच, कारण त्यांच्यामध्ये कावडनेस असते. ते कधीच असे म्हणत नाही ब्रेकअप करायचं बनवून. ते विल शो यू लूज इंटरेस्ट. एकदा त्यांचं काम झालं की मग काय, मग टाइम ते कमी देतात. ते म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही फील करता हे तो फील नाही करत ना. ते युजली कसं आहे की तो भेटतही नाही, बोलतही नाही, आणि जस्ट लाईक समजा असे कॉल वगैरे आले तो डिस्कनेक्ट करतो आणि जस्ट लाईक गायब होऊन जातो. या इट इज काइंड ऑफ दॅट पर्सनॅलिटी. या तुम्ही विचार करत आहात साला माझी काय गलती झाली, बट हे तुमची गलती नाही. या तुमची गलती ही आहे का तुम्ही त्या व्यक्तीला ओळखलं नाही. या आता अशा व्यक्तीला ओळखायचं कसं. येस, फर्स्ट ऑफ ऑल, कारण याच्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी आहे ज्या बहुत ही जबरदस्त आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, अशा व्यक्ती समज जर तुम्हाला, ओके, पहिले मी सगळ्या गोष्टी सांगतो की व्हॉट काइंड ऑफ पर्सन वगैरे, मग मी तुम्हाला सांगतो की कशाप्रमाणे एखादा व्यक्ती चॉईस करायचा ऍज फॉर अ लाईफ पार्टनर. ओके. तर आता मी सांगितलं हे प्लेयर, खिलाडी बद्दल. त्याच्यानंतरची कॅटेगरी येते ती कॅटेगरी आहे कन्फ्यूज व्यक्ती. या म्हणजे असा एक मेल पर्सन जो कन्फ्यूज आहे, म्हणजे की तो चांगला राहतो. हा, फर्स्ट ऑफ ऑल, जे कन्फ्यूज व्यक्ती असतात ना, यांचे कम्युनिकेशन थोडेसे डाऊन असतात. यांना कळत नाही की यांना कोणत्या वेळेस काय बोलायचं आहे, तर यांची कम्युनिकेशन स्किल्स बहुत गंदी असते. ओके. दिसायला ठीकठाक असतात, या डिसंटचे असतात, म्हणजे वगैरे, म्हणजे नॉर्मल लोकांमध्ये ज्याप्रमाणे असतात बिलकुल त्याप्रमाणे. ओके. हे सगळेच गोष्टी करतात. ओके. म्हणजे अशा गोष्टी ज्या मुलीला आवडते वगैरे वगैरे. ओके. बट कसं आहे की हे असे व्यक्ती आहे ना, हे खूप मोठे डिसिजन आहे ना, म्हणजे जे डिसिजन म्हणजे समजा तुम्हाला आता त्या व्यक्तीसोबत तुम्ही करीब 4 वर्ष रिलेशनशिप मध्ये आहेत. ओके. या कन्फ्यूज व्यक्तीसोबत, आणि आता तुम्हाला त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे. तर अशा वेळेस हा व्यक्ती कन्फ्यूज होऊन जातो की, म्हणजे तो दरवाजाच्या आत पण नाही आणि दरवाजा बाहेर पण नाही, तो दरवाजाच्या मधामध्येच राहतो. या तो स्टक होऊन जातो की एक्झॅक्टली मला या मुलीसोबत लग्न करायचं आहे की नाही करायचं आहे. येस. कारण यावेळेस नाही का होते की खूप जास्त प्रॉब्लेम होऊन जाते. आणि हे कन्फ्यूज पीपल फक्त अशाच मोमेंटमध्ये कन्फ्यूज होतात, कारण जेव्हा त्यांना खूप मोठं डिसिजन घ्यायचं असतं त्यावेळेस. या छोटे डिसिजन मध्ये कन्फ्यूज होत नाही. ओके. युजली कसे आहे की कन्फ्यूज लोक हे फक्त मोठ्या डिसिजनच्या वेळेस घेतात. म्हणजे समज जर यांना गाडी घ्यायची आहे, तर गाडी घेऊ की बाईक घेऊ, फ्लॅट घेऊ की रेंटवर राहू. ओके. युजली कसे करतात की यांना कळत नाही ना, ते हे विचारतात पॅरेंट्सला किंवा मित्राला वगैरे. ओके. आणि मित्रांची ओपिनियन याला खूप जास्त व्हॅल्युएबल असते, आणि त्यांचे ओपिनियन थ्रूच हे डिसिजन घेतो असा व्यक्ती. ओके. बट याचे स्वतःचे काही डिसिजन राहत नाही.
प्रॉब्लेम काही नाही आहे अशा व्यक्तीसोबत असं राहणं. कारण जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीसोबत लग्न करतात तेव्हा तुम्ही समजून जातात आणि मग तुम्हाला अशा प्रकारचे मोठे मोठे डिसिजन घ्यावे लागतात. ओके. बट इट इज काइंड ऑफ लाईक दॅट की एकदा तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून घेतलं, तुमच्या पार्टनरला समजून घेतलं ना, खूप काही कठीण नसतो यार. ओके. सो इट इज दॅट थिंग. तर बस कंटिन्यू तुम्ही याच्यावर काम करत राहा. ओके. आणि असं खूप काही कठीण नाही आहे. मला असं वाटते की कन्फ्यूज लोक इट जस्ट लाईक दॅट, ते तुमची लाईफ डिस्ट्रॉय करू शकतात. हे तुमची लाईफ आहे आणि व्हॉट एव्हर यू डू हे तुमच्यावर मॅटर असते. ओके. तर समजा जर तुम्हाला या गोष्टी खूप जास्त मॅटर होत असेल, कारण कन्फ्यूज लोक खूप असतात, ट्रस्ट मी, इट इज लाईक दॅट, बहुत जास्त. कारण हे असे लोक असतात की यांना कळत नाही की काय करायचं. मोस्ट ऑफ द पीपल असेच असतात या. कारण कसं आहे की ॲज कम्पेअर टू मेल आर लेस मॅच्युअर्ड दॅन फिमेल. फिमेल खूप लवकर मॅच्युअर्ड होते, ट्रस्ट मी. हे खूप छोट्या वयातच मॅच्युअर्ड होऊन जातात. ॲट द एज ऑफ 14-15 मध्येच यांना खूप मोठ्यासारखे विचार करतात, बोलतात वगैरे वगैरे. इट्स रिअली ग्रेट या. हे त्यांची क्वालिटी आहे या. आणि मुलींना एक गोष्टीची गरज असते सेम, की त्यांना पण असा व्यक्ती, मॅच्युअर्ड झालेला व्यक्ती पाहिजे. ओके या. बट मुलांमध्ये अशा प्रकारची मॅच्युरिटी काही लोकांमध्ये खूप हळूहळू येते, काही लोकांमध्ये येतच नाही, किंवा काही लोकांमध्ये असते तर दे आर समथिंग एल्स. तर अशा प्रकारचे लोक आहेत. कन्फ्यूज आहे. प्लेयर, मी असं नाही म्हणत की प्लेयर खूप जास्त आहे. नो, प्लेयर आहे. माझ्या माइंडमध्ये असा एक व्यक्ती आहे जो प्लेयर आहे, राहुल नागापुरे. येस, ही इज अ प्लेयर या. व्हॉट एव्हर ही डू, त्याचा पर्पज काही पण असो, ऍक्च्युली तो सांगत नाही, बट दॅट इज व्हॉट एव्हर ही इज. बच्चा काइंड ऑफ पर्सन इज वैभव या. त्याच्यानंतर कन्फ्यूज काइंड ऑफ पर्सन की व्हॉट आय नीड टू डू या. तर अशा वेळेस मी म्हणतो शायद वन मॅन किंवा पिंटी या, हे दोघ जण आहे. कारण यांचे हे जे डिसिजन आहे हे प्रॉपरली घेत नाही. स्टील गेट कन्फ्यूज की मला टाय घालायची आहे का बोटाई घालायची आहे, मला ब्लेझर घालायचं का शेरवानी घालायची आहे या. येस. आणि त्याच्यानंतर येतात चांगले पर्सन. आता चांगले पर्सन कोण आहे? चांगले पर्सन आणि युजली म्हणजे हे असे लोक असतात जे खूप चांगल्याने कम्युनिकेट करतात. ओके. बट इतके चांगले कम्युनिकेट करत नाही ज्याप्रमाणे खिलाडी करतो. कारण प्लेअरचे जे कम्युनिकेशन स्किल्स आहे ना, इट वॉज टॉप ऑफ द ऑल अदर. येस. ते एवढे चांगले कम्युनिकेशन नसतात. ओके. कारण आपण जे बोलतो त्याच्यामुळे मुलगी इम्प्रेस होते. 10 आउट ऑफ 8 मुली अशाच पद्धतीने इम्प्रेस होते. तर कम्युनिकेशन स्किल इज रिअली मॅटर्स. ओके. बट जे चांगले लोक असतात त्यांचे कम्युनिकेशन थोडेसे कमी असते. युजली कसं आहे की हे लोक नेहमी चांगले असतात, आपल्या ज्या मुलीला चांगलं फील करून देतात. ओके. त्यांची रिस्पेक्ट करतात, मॅच्युअर्ड असतात, समजून घेतात, ते फ्युचरचा विचार करतात आणि आज त्याच्यावर काम करतात. प्रत्येक वेळेस तुम्हाला चांगल्याने फील करतात. चांगले लोक मे बी शायद नॉट गुड इन बेड या, म्हणजे सेक्स करताना इतके चांगले परफॉर्म नाही करतील, बट ते तुमची काळजी करतात आणि एव्हरी सिच्युएशनला तुमच्या सोबत राहतील. ओके. यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतो, काही ना काही प्रॉब्लेम असतो. येस. म्हणजे काही लोकांमध्ये निगेटिव्ह पॉइंट असते, काही लोकांमध्ये व्हॉट एव्हर इट इज. माझं असं म्हणणं आहे की माणसाचे प्रकार हे 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड होत नाही. ओके. हे मुलींसाठी डिसाइड करणं आहे की व्हॉट एव्हर इट इज. कारण कसं आहे की टाइम कॅन चेंज एव्हरीथिंग, एनिथिंग, एनीवन या. म्हणजे आज जो व्यक्ती तुम्ही बघत आहे, 2 वर्षानंतर तो व्यक्ती कम्प्लिटली चेंज होऊन जाईल. आणि इट इज काइंड ऑफ लाईक दॅट पर्सन. म्हणजे कसं आहे की कोणतेच इमोशन फिक्स राहत नाही, कोणतेच इमोशन स्टेबल राहत नाही. आपण ज्या मुलीला लाईक करतो, हळूहळू ती मुलगी पण एक प्रकारे हळूहळू व्हॅनिश होऊन जाते आणि आपल्याला फारसा फरक पडत नाही ती मुलगी काय विचार करते, का नाही करत. कारण
कसं आहे की हे आपली ह्युमन स्किल्स आहे. जी गोष्ट आपल्याला नेहमी नेहमी दिसते, आपण वी गेट रिली बोर. या ह्युमन अटॅचमेंट आहे. लग्न रिलेशन हे खूप मोठी गोष्ट आहे. ओके, ऑब्विसली तुम्ही अशा व्यक्तीला चॉईस करणं इम्पॉर्टंट आहे, जे व्यक्ती तुम्हाला सोबत देईल, साथ देईल. ओके, बट कसं आहे की याच्यावर आपण खूप जास्त रिलाय करणं पण चांगली गोष्ट नाही. म्हणजे कधी कधी असं होते ना की प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला समजून घेतोच. या असं काही खूप जास्त कठीण नाही आहे. ओके, तुम्हाला यापैकी कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात, नाही आहात, ओके, का तुम्हाला वाटते काही करायचं नाही करायचं, काही ना काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येकांमध्ये असतेच. परफेक्ट या दुनियामध्ये काहीच नाही आहे. आपल्याला माहितच नाही की परफेक्ट ऍक्च्युली असते काय. सो ऑब्विसली एव्हरीथिंग इज नॉट रिअली परफेक्ट. डिपेंड करते की तुम्हाला कोणत्या गोष्टी त्या व्यक्तीच्या आवडते, कोणत्या गोष्टी नाही आवडत. सो जर तुम्हाला असं वाटते की त्याच्या आवडलेल्या गोष्टी इट्स काइंड ऑफ लाईक अ रिली मेंट टू मी, खूप चांगल्या गोष्टी आहे, बट काही काही गोष्टी नाही आवडत त्याच्या, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगा. ओके, मला ह्या गोष्टी आवडत नाही. ओके, तर अशी क्लिअर करा. प्रत्येक सोल्युशन हे भांडणातून होत नसते. प्रॉपरली समजून घेणं, एकमेकांची रिस्पेक्ट करणं चांगली गोष्ट आहे. कधी कधी अशी सिच्युएशन राहत नाही का आपण एकमेकांची रिस्पेक्ट करत नाही किंवा करू देत नाही, किंवा आपल्याला फारशी व्हॅल्यू नसते की तो व्यक्ती काय विचार करत आहे का नाही वगैरे. आय एम टॉकिंग अबाउट रिलेशनशिप. ओके, तर अशा वेळेस एकमेकाला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं लग्न झालेलं असेल, फॅमिली सिच्युएशन थ्रू तुम्ही एकमेकांना सोडू शकत नाही, तर अशा वेळेस एकमेकांना सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि खूप सारे लोक असेच करतात, या सहन करतात, व्हॉटएव्हर इट इज. बट याचं सोल्युशन असं नाही आहे की तुम्ही खतम करा आणि दुसरं फाइंड आउट करा. प्रेम म्हणजे काय प्रत्येक मोमेंटला तुम्हाला चांगलं फील करून देणं नसते. प्रेम म्हणजे प्रत्येक मोमेंट मध्ये सोबत राहणंच होते. दॅट्स इट. येस, माझा म्हणण्याचा हिशोब असा आहे, मेन पर्पज असा आहे, तुम्ही कोण्या व्यक्तीसोबत प्रेम करा, कोण्या व्यक्तीसोबत लग्न करा, प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या गोष्टी असते, वाईट गोष्टी असते. ओके, तुम्हाला असं कधीच भेटणार नाही की जो परफेक्ट वाला व्यक्ती आहे तो पण इनपरफेक्ट होऊ शकतो, जो खिलाडीवाला व्यक्ती आहे तो पण परफेक्ट बनू शकतो, किंवा कन्फ्युज व्यक्ती आहे किंवा बच्चा व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्ती चेंज होतो टाइम नुसार, थोडा वेळ लागतो. ओके, यासाठी तुम्ही समजून घ्या. मुलं पण समजून घ्या. मुलीमध्ये पण खूप साऱ्या कॅटेगरी असते. काही मुली काही ना काहीतरी डिफरंट करतात. काही मुलींसाठी करिअर मॅटर असते, काही मुलींसाठी रोमॅन्टिझम मॅटर असते, काही मुलींसाठी त्यांना स्पेशल फील करणं मॅटर असते. समजून घ्या, जाणून घ्या, अंडरस्टँड करा. ट्राय अँड एरर ऑलवेज रिअली बिकम बेटर टू ए परफेक्ट रिलेशनशिप. या इन द एंड माझा म्हणण्याचा असाच अर्थ आहे की तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आहात, मेल फिमेल, ओके, दोघांसाठी आहे. ओके, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आहात त्या व्यक्तीची रिस्पेक्ट करा, अंडरस्टँड करा, समजून घ्या, बस. लास्ट मोमेंट मध्ये तुम्ही सोबत आहात, शेवटल्या क्षणी तुमच्या पार्टनरला टॉयलेटमध्ये तुम्ही स्वतः उचलून घेऊन जात आहात आणि स्वतःच्या हातांनी त्यांचे लघवी संडास साफ करत आहात. इट इज काइंड ऑफ लाईक द प्रेम. हेच एक लव्ह आहे. मी हे बघितलं आहे. जेव्हा माझी आई बिमार होती तेव्हा माझ्या वडिलांनी या साऱ्या गोष्टी केल्या होत्या. ऑब्विसली मी या साऱ्या गोष्टी पाहू पण शकत नाही, बट माझ्या वडिलांनी या साऱ्या गोष्टी केल्या, कारण त्यांना आताही माझ्या आईवर प्रेम आहे, जे की माझे आई वडील नेहमीच भांडतात. या पण हे असं एक प्रेम आहे जे दिसून येत नाही. एकमेकाची काळजी करणं, एकमेकांसाठी फाईट करणं आणि एकमेकांच्या प्रेमापोटी एकमेकांसोबत भांडण पण करणं, हे हे समथिंग रिली एल्स. येस, मुलीला तुम्ही समजू शकत नाही, माणसाला पण तुम्ही समजू शकत नाही. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक इमोशनद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने बनला गेला आहे. समजून घ्या, वेळ लागेल, काही अशी घाई नाही आहे. ओके, सिच्युएशन थ्रूच माणसाला घडवते
सिच्युएशनच अशी गोष्ट आहे की जे माणसाला बरबाद करते. त्या मोमेंटमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला कशाप्रमाणे रेजिस्ट करता, कशाप्रमाणे त्या व्यक्तीची साथ देता आणि कशाप्रमाणे तुम्ही एकमेकांना गाईड करता, हेच मॅटर असते. फारसा मी असं रिलेशनशिप बद्दल असं म्हणजे राईट मला असं फील होऊन राहिलंय की मी एक प्रकारे लव्ह गुरुतो वगैरे नाही, बट दॅट इज नॉट. या तुला काय वाटते की तुझ्या समोर येणारा असा कोणता व्यक्ती राहील, तुला अशी कोणती क्वालिटी? मी असा काही विचार नाही केला की मला या कॅटेगरीची मुलगी पाहिजे किंवा अशी समथिंग वगैरे. मी फक्त एवढा विचार केला की मी ज्या व्यक्तीसोबत राहील त्या मुलीला मी माझं 100% देईल, समजून घेईल, तिला जाणून घेईल, प्रत्येक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करेल. नाही कळेल तर तिला सांगेल. जर मला तिचं कोणती गोष्ट पटत नसेल तर मी तिला सांगण्याचा प्रयत्न करत असेल. जर ती समजून घेऊन त्या गोष्टीला कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर इट विल बी रिअली गुड. बट जर ती गोष्ट तिला वाईट वाटत असेल आणि तिला बिलकुल असं वाटत नाही की मला या गोष्टी चेंज करायच्या आहे बा, तर मी साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करेल. लाईक अन एक्झाम्पल, मला नेहमी वाटते की माझी जे वाईफ आहे ती माझ्या आईसमोर आदराने राहिली पाहिजे. त्यांना काहीच असं म्हणजे असं वाईट बोलायला मला आवडत नाही. म्हणजे मी असं एक्सपेक्ट करतो की माझी होणारी जी वाईफ आहे ती माझ्या आईला कोणत्याही अशा अपमान शब्दांनी असं काहीच बोलणार नाही. ओके, समजा जर ती अशी करत असेल, आय फील रिअली बॅड, तर मी तिला सांगेल की प्लीज असं करू नको. ओके, समजा जर ती या साऱ्या गोष्टीसोबत ऍग्री होत नसेल, म्हणजे ऍग्री होत असेल तर दॅट इज गुड थिंग, ऍग्री होत नसेल तर त्या मोमेंटमध्ये मी समजून घेईन का चलो, आणि त्या मोमेंटमध्ये मी माझ्या आईला सांगेल की आई, हे अशा प्रकारची मुलगी आहे, हिने समोर असं काही म्हणलं तर माइंड करून घेऊ नको, हे हिची फॅक्ट आहे. ओके, तर छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहते लाईफमध्ये. युजली माझा जो टॉपिक असतो तो युजली स्वतःला इम्प्रुव्हमेंट, स्वतःला डेव्हलप आणि कीप फोकस ऑन युअर टार्गेट हेच राहतो म्हणा. आणि ऑब्विसली मनासाठी माझे टार्गेट, माझं काम हे खूप जास्त प्रायोरिटी आहे. ओके, बट दिस इज द काइंड ऑफ थिंग की लाईफमध्ये या साऱ्या पण गोष्टी आहेत, तेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्या आणि बस समजूनच घ्या, बाकी तर काही म्हणू शकत नाही. हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला समोर तुमचं काय करायचं आहे, कशाप्रमाणे करायचं आहे. बिकॉज ऑफ दॅट, व्हॉट एव्हर यू आर राईट नाऊ, इट इज कम्प्लिटली 100% बिलॉंग्स टू यू. तुमचं रिलेशनशिप कसं आहे हे तुमच्यावरच डिपेंड करते, तुमच्या दोघांवर. यस, गाडी 2 चाकावरच चालते, किंवा सॉरी 2 चाकावर बॅलन्स होऊनच चालते. एक चाक पंक्चर झाला, दुसऱ्या चक्क्याला खूप जास्त कठीण होऊन जाते. त्या मोमेंटमध्ये तुम्ही स्वतःचा टायर पण पंक्चर करा, जेणेकरून गाडी बॅलन्स राहील. ओके, हवा कमी जास्त होतच राहते गाडीमध्ये, त्यासाठी तुम्ही गाडीला बॅलन्स करणं आणि समोर चालवणं हेच मॅटर आहे. This is the end. I'm not love guru. Yes, I'm talking about all those shits, but that is not here. मला असं जेन्युअनली वाटते आणि या साऱ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या, आणि दिस इज द काइंड ऑफ थिंग आय नो. आणि so this is the end. This is my artifact episode number 2139. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.